नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर आपण जे गेल्या वेळेस मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजुरी यादी आणि संक्षण यादी कसं पाहायचं हे आपण व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आणि त्या व्हिडिओवरती मित्रांनो काही कमेंट अशा आलेल्या आहेत की सर आमच्या घरकुलचे हप्ते अजून पडत नाही आहे। मंजुरी यादी आणि संक्षण यादीमध्ये हे आमचं नाव आहे, तरीसुद्धा आमच्या घरकुलचा हप्ता हा आम्हाला भेटत नाही आहे। एकाच दिवशी आम्ही 4 जणांनी डॉक्युमेंट जमा केले होते घरकुलला जे काही लागणार आहेत ते, पण त्यापैकी दोघांना हप्ते पडत आहेत, पण आम्हा दोघांना हप्ते पडत नाही आहेत। असं का होतं आणि याचं सोल्युशन काय आहे, म्हणजेच आमच्या खात्यावरती पहिला हप्ता जमा होईल याच्यासाठी काय केलं पाहिजे हे तुम्ही व्हिडिओमध्ये सांगू शकता का, अशा कमेंट आल्या होत्या, त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवत आहे। तर तुमचा बी हा प्रॉब्लेम असेल, तर तुमचे पण घरकुलचे हप्ते जर पडत नसतील तर सर्वात पहिलं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे। मी तुम्हाला लाईव्ह प्रोसेस करून दाखवणार आहे की तुमच्या घरकुलचा हप्ता कशामुळे पडत नाही आहे आणि काय केल्याच्यानंतर तुमच्या घरकुलचा हप्ता पडेल हे तुम्हाला लाईव्हमध्ये मी पुढे दाखवणार आहे। त्यामुळे सर्वात पहिलं मी सांगतोय की तुमच्या घरकुलचा हप्ता न पडण्याचं कारण एक तर तुमचं आधार सीडेड नसणं आणि 2 नंबरला तुमचं UID स्टेटस हे व्हेरीफाईड नसणं, रिजेक्ट झालेलं असणं। म्हणजेच 2 आधार स्टेटस हे सीडेड असलं पाहिजे आणि UID स्टेटस हे व्हेरीफाईड असणं गरजेचं आहे। आता हे कसं चेक करायचं की तुमचं आधार स्टेटस सीडेड आहे किंवा नाही, किंवा UID स्टेटस व्हेरीफाईड आहे किंवा नाही, तर हे तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवत आहे की ते कसं चेक करायचं आणि त्याच्यावर सोल्युशनसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे। मित्रांनो, ती माहिती पाहण्यासाठी सिंपली तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे। त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मित्रांनो या वेबसाईटची लिंक तुम्हाला भेटून जाईल। तर सिंपली मित्रांनो त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात। या पेजवरती आल्याच्यानंतर मित्रांनो सिंपली आवाज शॉपमध्ये हा जो दुसरा ऑप्शन आहे रिपोर्ट, या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो पाहू शकता तुम्ही तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे। तर सिंपली अशा प्रकारे आपल्याला खाली यायचं मित्रांनो। खाली आल्याच्यानंतर मित्रांनो इथे जी टॅबमध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकताय पहिल्याच नंबरचं ऑप्शन आहे जे की स्टेटस ऑफ आधार जॉब कार्ड SBM SECC मोबाईल नंबर सीडेड इन MIS, म्हणजे मित्रांनो आधार कार्ड सीडेड झालेलं आहे का हे पाहण्यासाठी सिंपली मित्रांनो आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। यामध्ये मित्रांनो आपल्याला थोडीफार माहिती भरून घ्यायची आहे जे की आपण भरत असतो। तर यामध्ये सिंपली आपल्याला इथे PMAYG आणि इथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे दोन्ही असंच ठेवायचं मित्रांनो। सिंपली हे ऑल स्टेट जे दिलेलं आहे यावरती क्लिक करून आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा। जिल्हा सिलेक्ट केल्याच्यानंतर मित्रांनो सिंपली यावरती क्लिक करून आपल्याला आपला तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तालुका सिलेक्ट केल्याच्यानंतर सिंपली आपल्याला आपलं गाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे। गाव सिलेक्ट केल्या मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुम्ही जे काही माहिती भरलेली आहे मित्रांनो, आपलं राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव, तुमच्या गावची यादी इथे तुम्हाला दाखवली जाईल, जे की तुमच्या गावामध्ये टोटल किती घरकुल आलेले आहेत मित्रांनो त्या सर्वांची नावे तुम्हाला इथे या यादीमध्ये पाहायला भेटणार आहेत मित्रांनो। आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मित्रांनो आपण पाहणार आहोत की तुमचं आधार स्टेटस हे सीडेड आहे का आणि UID स्टेटस व्हेरीफाईड आहे का हे आपल्याला पाहायचं आहे। त्या इथे पाहू शकता मित्रांनो रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे जे की घरकुलचा नंबर असणार आहे। त्यानंतर मित्रांनो बेनिफिशरी नेम म्हणजे ज्यांच्या नावावरती घरकुल आलेलं आहे त्यांचं नाव या कॉलममध्ये असणार आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता आधार स्टेटसच्या खाली सीडेड जे दिलेलं आहे, म्हणजे आधार स्टेटस हे सीडेड आणि UID स्टेटस तुम्ही इथे पाहू शकताय। UID स्टेटसमध्ये इथे व्हेरीफाईड कुणाला व्हेरीफाईड नाही झाले, कुणाचे रिजेक्टसुद्धा झालेले आहे। तर ते आपण थोडंसं वरती घेऊन पाहूयात। इथे पाहू शकता एकाचं घरकुल आहे म्हणून त्यांचं नाव तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यासमोर इथे आधार स्टेटस सीडेड दाखवत आहे, पण इथे UID स्टेटस हे रिजेक्टेड दाखवत आहे। म्हणजेच काय तर मित्रांनो ज्यांचं UID स्टेटस हे रिजेक्ट दाखवत आहे त्यामुळे त्यांना जो पहिला हप्ता आहे तो पहिला हप्ता अजून पडलेला नाही आहे। याचं कारण मित्रांनो एकमेव कारण हेच आहे की इथे UID स्टेटस रिजेक्टेड दाखवत आहे, त्यामुळे त्यांचा हप्ता हा पडलेला नाही आहे। इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता मित्रांनो अजून एकाचं घरकुल आहे त्यांचं सुद्धा इथे रिजेक्टेड दाखवत आहे।
आता हे रिजेक्टेड का दाखवत आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत. व्हेरीफाईड होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे सुद्धा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सर्वात पहिलं आपण थोडंसं खाली येऊन पाहूयात. इथे पाहू शकता भरपूर जणांचे व्हेरीफाईड आहेत, कोणाचे व्हेरीफाईड होणं बाकी आहे, कोणाचं रिजेक्टेड, भरपूर जणांचे हे रिजेक्टेड झालेले आहे, तुम्ही इथे पाहू शकताय. तर यामुळे मित्रांनो ज्यांचं रिजेक्टेड झालेलं आहे, भरपूर जणांच्या कमेंट येत आहेत आपल्या व्हिडिओवरती की सर आमच्या गावामध्ये, एक्झाम्पलसाठी सांगतो मित्रांनो, आमच्या गावामध्ये 100 घरकुल आलेले आहेत. आम्ही एकत्र डॉक्युमेंट दिलं होतं, एकाच दिवशी आम्ही डॉक्युमेंट दिलं होतं, पण त्यांचा हप्ता पडला आणि माझा हप्ता अजून पडलेला नाही आहे. असं का होतं? हे कारण म्हणजे मित्रांनो इथे रिजेक्टेड जे दाखवत आहे हे एकमेव कारण आहे तुमचा हप्ता न पडण्यामागचं. आता हे तुम्हाला व्हेरीफाईड करण्यासाठी काय करावं लागेल, तर हे रिजेक्टेड कशामुळे झाले सर्वात आधी आपण पाहून घेऊयात. इथे एक रिजेक्टेड आहे, तुम्ही पाहू शकताय. यावरती मी क्लिक करतो. इकडे क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता ज्यांचं घरकुल आहे त्यांची डिटेल इथे आपल्याला अवेलेबल झालेली आहे, त्यांची डिटेल इथे आलेली आहे. तर या डिटेलमध्ये तुम्ही पाहू शकताय अकाउंट स्टेटस तर व्हेरीफाईड दाखवत आहे, पण इथे तुम्ही पाहू शकताय नॉट ऑथेंटिकेटेड बाय UIDAI, प्लीज अपडेट करेक्ट आधार नंबर. म्हणजेच यांचं रिजेक्टेड का दाखवलेलं आहे, कारण यांचा आधार कार्ड नंबर करेक्ट नाही असं सांगण्यात आलेलं आहे. जर आधार नंबर करेक्ट तर सर्वात पहिलं तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपडेट करून घेणं गरजेचं आहे. अपडेट केल्याच्या नंतर आधार कार्ड परत एकदा तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये किंवा ग्रामसेवक यांच्याकडे द्यायचं आहे. त्यानंतरच आधार स्टेटसमध्ये सीडेड दाखवणार आहे आणि त्यानंतर UID स्टेटसमध्ये व्हेरीफाईड हे येणार आहे. तर हे सीडेड झाल्याच्या नंतर आणि इथे UID स्टेटस व्हेरीफाईड झाल्याच्या नंतरच तुमच्या बँक खात्यामध्ये घरकुलचा पहिला हप्ता हा जमा होणार आहे. त्यामुळे सर्वात आधी तुम्ही ही प्रोसेस जशी मी तुम्हाला करून दाखवलो आहे मित्रांनो, सेम तशाच पद्धतीने ही प्रोसेस तुम्ही मोबाईलवरती सुद्धा करू शकता. तर तुम्ही मोबाईलवरती सर्वात पहिलं चेक करा, तुमचं बी रिजेक्टेड दाखवत असेल तर रिजेक्टेड रिझन काय आहे बघा. आधारचं रिजेक्टेड रिझन असणार आहे. त्यानंतर तुम्ही आधार सेंटरमध्ये जायचं आहे आणि तुमचं आधार कार्ड हे अपडेट करून घ्यायचं आहे. अपडेट झाल्याच्यानंतर परत ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायतमध्ये डॉक्युमेंट जमा करायचे आहेत आणि डॉक्युमेंट जमा केल्याच्यानंतर मित्रांनो हे व्हेरीफाईड होणार आहे आणि व्हेरीफाईड झाल्याच्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये घरकुलचा पहिला हप्ता हा पडणार आहे. तर मित्रांनो ही एक प्रोसेस आपण PMAYG म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याच्या अंतर्गत ज्या काही क्वेरीज येतात मित्रांनो, त्या क्वेरीजचं सोल्युशन म्हणून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. भरपूर जणांना माहिती नसतं की घरकुल सँक्शन तर झालेलं आहे, पण दुसऱ्याचे हप्ते पडत आहेत आणि माझा हप्ता का पडत नाही आहे. तर याचं कारण आपण दाखवलेलं आहे, याचं सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.